मीच नालायक आहे, मी यूट्यूबला हे करते, मी यूट्यूबला ते करते, म्हणजे बिहार केला आहे. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंद असाल अशी आशा करते ना. आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं आहे की विषय काय आहे म्हणून. तर ना मी असा विषय घेणं टाळत असते, पण मला नाही बोलू वाटत. काय बोलणार आहे, एखाद्याचं म्हणजे कुत्र्या शेपूट वाकडं ते वाकडंच कितीतरी बोललं तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. तर उगाच कशाला बोला. पण कसं आहे, जाग्यावर जर आपण त्यांना बोललं, जाग्यावर उत्तर दिलं ना, तर ते कुठंतरी शांती येतील, गैरसमज वाढणार नाही. जर मी काहीच बोलले नाही तर गैरसमज अजून वाढत जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ बनवते मी. भरपूर दिवस बनवेल म्हणलं होतं मी, पण मला योग्य नव्हतं वाटत की नको बोलायला यार म्हणजे ह्या विषयावर काय बोलणार आहे मी. असं म्हणजे बोलण्यासारखा विषयच नव्हता. तर म्हटलं चला यात सोपं करून काहीतरी सांगूया की त्यांच्याकडून तुम्हाला कळलं आणि तुम्ही सगळ्या म्हणजे दुनिया जशी आहे तसं एकाच नजरेनं सगळ्याला बघू नका. कुठंतरी काही जण वेगळे असतात, कुठंतरी काही जण तसे पण असतील. त्यामुळे तुम्ही जे नाही आहेत त्यांना पण त्यात खेचू नका ना की ही पण तसे असतील म्हणून. कारण सोशल मीडियावर फक्त काय तसं लफडे करायला किंवा हे करायला ते करायला कोणी नाही आहेत. काय काय करिअर करायला पण येतात आणि काय काय करिअर करून पण बसलेत. त्यामुळे असा विचार करू नका की सोशल मीडियावर आलं म्हणजे ही नालायकाचं आहे, ही अशीच आहे, ही तशीच आहे, असे टोमणे देऊ नका कोणाला. तिला घरच्यांचा सपोर्ट आहे ना, तिच्या घरच्यांना हे सगळं चांगलं वाटतंय ना, तुम्हाला बोलायचं काहीच अधिकार नाही. तुम्हाला तिचं नसेल नसेल बघू वाटत किंवा नाहीच आवडत आहे तर नको बघायला. तिनं तुम्हाला जबरदस्ती केली नाही की अरे तुम्ही नेटपॅक मारा, तुम्ही बॅलन्स माझ्यासाठीच मारा बघा. तिचा व्हिडिओ आला तर तुम्ही वर ढकलू पण शकता ना, काही पण करू शकता. पण तुम्ही तसं नाही करतच नाही. तुम्ही बघणार आणि नावं ठेवणार आणि काय म्हणतात हे एकाचं दोन करून पुढं सांगत बसणार. त्यापेक्षा तुम्ही बघूच नका. म्हणजे म्हणतात ना, बराबरी नाही करायला येत तर बदनामी करायला बघतात. बदनामी नको करायला, बराबरी करा. तुम्ही पण कुठंतरी पुढे याचाल. तर तुम्हाला समजलं आहे की आता मी कशाबद्दल बोलते. कारण काही लोकांच्या इंस्टाला किंवा यूट्यूबला येत असतील काही व्हिडिओ अशा चित्र कशा पण येत असतील. माझ्या तरी येत नाही, कारण तसलं बघण्याचा कधी संबंधच येत नाही. जर आपण त्याच व्हिडिओ बघितला तर तसेच व्हिडिओ आपल्या मोबाईलला येणार. भले इंस्टाला असो किंवा इंस्टा जर आपण एखादा व्हिडिओ लाईक केला तर त्याच प्रकारचे भरपूर व्हिडिओ येत असते. तसेच यूट्यूबला असतं, आपण जे व्हिडिओ लाईक करू बघू तसेच व्हिडिओ इकडं आपल्याला येत असते. तर मी जास्त बघत नाही, त्यामुळं मला तर तसे काही व्हिडिओ येत नाही आहेत. त्यामुळे मला काही माहिती नाही यातलं. तर मला कमेंट इंस्टाला पण येतात आणि यूट्यूबला मी तुम्हाला वाटत नसेल मी कमेंट बघत नाही, बघते, पण मी कमेंटला जास्त करून रिप्लाय देत नाही. कारण जशी मी मोबाईल कशासाठी जरी घेईल ना, तर मी ते कमेंट वाचत असते. वाचल्याशिवाय तर मी कमेंटवर व्हिडिओ बनवत नाही असं तर नाही आहे ना. कमेंट वाचते आणि मगच त्याच्यावर व्हिडिओ बनवते. तर अशा कमेंट होत्या मला की आजकालच्या बायांचं कसं झालं आहे, नवऱ्याकडून मोबाईल घ्यायचा, नको ते धंदे करत बसायचे. ह्यात नको ते धंदा काय आहे हे मला सांगा फक्त. ह्याच्यात जे व्हिडिओ करतो त्यात काय वाईट आहे का, कशातनं वाईट संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का. जे आमची लाईफ आहे ती आम्ही दाखवतो, दुसरं काहीच दाखवत नाही. चांगले कपडे घालून बसतो, असं नाही आहे की तुकडे ताकडे कपडे घातले ते आणि असं बसलो आहे किंवा काहीतरी विचित्रच करून दाखवलं व्हिडिओमध्ये, असं नाही आहे. जे रिअल लाईफ आहे, जे आम्ही करतो घरात, ते सगळं शेअर करत असतो. अशी म्हणजे तुम्हाला जे तसे व्हिडिओ बनवतात त्यांना तुम्ही चांगलं कमेंट करता, ताई असं करू नकोस गं, छान व्हिडिओ बनव, तुला छान सपोर्ट करतील, असे करून कशाला इज्जत घालून घेत, अशी त्यांना कमेंट असते बरं का. आणि जे चांगले व्हिडिओ करतात ना त्यांना म्हणतात की महाराष्ट्राचा बिहार करून टाकला आहे. आता याच्यात काय बिहार, एखादी लेडीज जर पुढं जाते तर तिला कसं खेचायचं, तिला मोटिवेट करायचं नाही, डिमोटिवेट करून टाकायचं. असं ना आपल्या महाराष्ट्रातल्या बायकांना जास्त जमतं. म्हणजे म्हणजे पुरुषांना काही घेणं देणं नसतं बायकांशी. कसले जरी व्हिडिओ आले ना तरी पुरुष बघत असतात बिचारे. ते कधी लाईक करणार, कधी एखादी कमेंट वाईट पण करणार, एखादा लईच असेल तसं तर ते वाईट पण कमेंट करतं, बाकी चांगले कमेंट करतात. पण स्त्रिया अशा आहेत ना, स्त्रियांच्या दुश्मन झाल्यात. त्या स्त्रियांना वाईट बोलते, त्यांना असं वाटत नाही की अरे आपण पण स्त्री आहे, ती काहीतरी करते तर तिच्याकडून आपण काहीतरी शिकावं. शिकायचं सोडून तिचंच ढॉढॉ करत गावभर असं बसणार, असं झालं आहे.
तर त्यांना एकच सांगेन, वाईट काही दाखवत नाही आहे, जे दाखवतो रिअल दाखवतो. कपड्यामध्ये काय वाईट नसतं, वागण्यामध्ये काय वाईट नसतं, बोलण्यामध्ये काय वाईट नसतं. आता ह्या विषयावर मी भरपूर काही बोलून गेले असते, पण मी नाही बोलत. कुठेतरी हातच्या राखून बोललं पाहिजे, कारण आपल्या तर त्यांच्यात फरक काय राहत नाही. कमेंट करताना पण असा विचार करत नाही की अरे आपण इतकी घाण गलिच्छ कमेंट करतोय, ते कमेंट कोणीतरी वाचणार आहे, त्याच्यावर आपला फोटो दिसतोय, कोणी आपल्याला ओळखेल का, असं काहीच वाटत नाही. म्हणजे कुणी आबरू पाकाचं हे केले विचार करा. म्हणजे त्यांना त्यांची काळजी नाही. आपण घाण बोलतो, आपला फोटो तिथे दिसतो. आम्ही काही घाण करतच नाही आहे, तर आम्हाला कशाची लाज. आणि कुणीही जरी काय बोललं ना, आज आम्ही वाईट करत असतो, मेन मुद्दा सांगते, आज आम्ही काहीतरी असं विचित्र करत असतो, तर आमच्या नवऱ्याने आम्हाला अडवलं असतं. पण ते पण आमचे व्हिडिओ बघतात. कुठंतरी त्यांना वाटत असेल की नाही आहे, उलट घरात जितकी वाईट असते तेवढी तरी हिथं ती वागत नाही आहे. म्हणजे आपल्या घरात वागणं कसं असतं हे कुणाला सांगायचं. आपण कधी फोटो काढायचं म्हणलं तर किती टापटिपीत येतो, का तर फोटो आहे म्हणून. मग आता व्हिडिओ आहे तर टापटिपीतच येणार ना. आता घरातले जर मी वॉइसवरचा व्हिडिओ टाकला तर तेव्हा माझा तुम्ही अवतार बघू शकता कसा असतो. ते जे आहे ते दाखवतो. असं काही नाही आहे की तुम्हाला त्यातनं काहीतरी वाईट भेटेल किंवा म्हणजे नावं ठेवायला जागा नसतेच कुठं. आणि असं नाही आहे सोशल मीडिया वाईट आहे म्हणून. जितका चांगला आहे ना तितका वाईट पण आहे. पण आपण चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं हे आपल्यावर असतं. आपण घ्यायचं म्हणलं तर वाईट पण घेऊ शकतो आणि घ्यायचं म्हणलं तर चांगलं पण घेऊ शकतो. सोशल मीडियावरनं भरपूर सारं अर्निंग करता येतं, सगळ्या गोष्टी येतात, पण त्याला आपलं नॉलेज चांगलं पाहिजे. म्हणजे आपली बुद्धी चांगलं बघण्यात किंवा चांगलीकडे जाण्यात पाहिजे. इकडं वाईट दिसतं, इकडे चांगलं दिसतं, तर आपण चांगल्याकडे जायला पाहिजे, वाईटकडं नाही आहे. तर असं नाही करायला पाहिजे. ते आपल्यावर पण कुठंतरी डिपेंड असतं की आपल्याला काय करायचं आहे, आपण कशासाठी या क्षेत्रात आलो आहे. त्यामुळं आणि मला इंस्टाला जास्त असं म्हणजे लोकांचं मी सांगते की लोकांना वाटतं काय माहिती आहे का, इंस्टावर आलं, व्हिडिओ बनवलं, मेसेज येतात, कमेंट येतात, मग आम्ही सगळ्यांसंगत बोलतो. नाही, आम्हाला पण कुठंतरी सासरवस आहे, आम्हाला पण कुठंतरी बंधनं असते. ते म्हणजे आम्ही सोशल मीडियावर आलो म्हणजे काय असं मोकळं नाचायला रिकामं नाही आहे असं नसतं, कोणालाच नसतं. मलाच काही कुणालाच नसतं. काहीतरी विचार करूनच कोणीतरी ह्याच्यात उतरतं की नाही मला हे करायचं आणि मला ह्यातनंच हे भेटू शकतं म्हणूनसाठी आलेलं असतं. कोणाला हौस नसते या येण्याची किंवा लोक नावं ठेवते तरी पण ते गोष्टी करण्याची, कारण त्याला त्यातनं फायदा असतो ना. तरी लोकांनी किती जरी नावं ठेवलं ना तरी ते करत असतं, कारण त्यातनं भरपूर सारा फायदा भेटतो. तर इंस्टाला कमेंट येतात आणि मेसेज येतात, मी सगळ्यांसंग बोलत नाही आहे. आणि तुम्ही मला अशा पण कमेंट करता की अरे हिला लय गर्व आहे, ही नंबर देत नाही आहे. गर्वाचा आणि नंबरचा विषय नाही आहे. मी आधी सांगितलं मला पण बंधनं आहेत, मी प्रत्येकालाच नंबर द्यायचा. आता मला सांगा, मला समजणार कसं हा लेडीज आहे का जेंट्स आहे. तुम्ही माझ्या संग इंस्टाला कॉलवर बोला ना, व्हॉइस कॉलवर बोलू शकता, तेव्हा मला कुठेतरी विश्वास बसेल, अरे हां ही लेडीज आहे, मीला नंबर देऊ शकते. काही अडचण आहे ते मला इंस्टाला पण मेसेज करून तुम्ही विचारू शकता. जर नाही समजलं तर मला नक्की कॉल करा, नंबर मागा, पण मला पण खात्री पटवू द्या की तुम्ही पण लेडीज आहात. नाहीतर हे सोशल मीडिया आहे चांगलं तितकं वाईट आहे. मी आत्ता मगाशी बोलले, मी डायरेक्ट तर तुम्हाला नंबर नाही देऊ शकत. ते तुम्हाला पण नाही अलाउड की तुम्ही कोणाला पण नंबर द्याल. आता मला सांगा, मी तुम्हाला आता असं मागितला नाही, तुम्ही मला तुमचा नंबर टाका, मी तुम्हाला कॉल करते, तुम्ही द्याल का हो नंबर मला? नाही, कोणीच नाही देणार. तर मी कसा देऊ नंबर? मग माझं कुठंतरी चांगलं व्हायला निघाले आणि एखादा फोन असा यायचा कारण त्यातनं वाईट व्हायचं असं मला वाटत नाही का? मला पण भीती आहे ना कुठंतरी. आणि ना चांगलं व्हायला टाईम लागतो, पण वाईट व्हायला एक क्षण लागत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण विचार करून केल्या पाहिजेत. त्यामुळे मी असं नाही आहे मी कोणाला नंबर दिला नाही, कित्येक जणांना नंबर दिला आहे, मी विश्वास ठेवून दिला आहे. पण मला पण आधी विश्वास पटला पाहिजे की हा व्यक्ती विश्वासातला आहे किंवा ही म्हणजे लेडीज विश्वासातली आहे. मी असं पण उठके सुट कोणाला नंबर नाही देत. नाहीतर आता मी व्हिडिओ न बनवता सगळ्यांसंग कॉलवरच बोलत बसले असते. ज्याला खरंच अडचण आहे, ज्याला खरंच काहीतरी पाहिजे ना, त्याला मी नंबर दिलेत. माझ्या व्हॉट्सअपला ॲड पण आहेत. आणि माझे सबस्क्रायबर नाही आहेत, जे यूट्यूबर आहेत ना मोठे मोठे, त्यांनी पण मला नंबर दिला आहे. आता मी तर छोटीच आहे, त्यांनी मला नंबर दिला, मग मी का देणार नाही? पण मला पण काहीतरी अडचण होती म्हणून त्यांना माझी अडचण सांगितली, त्यांना कुठंतरी विश्वास पटला, तेव्हा मला त्यांनी नंबर दिला ना. नाहीतर असं कोणी नाही आहे देत. त्यामुळं असं समजू नका मला गर्व आहे किंवा मी रिप्लाय देत नाही, असं नाही. मला सांगा, आता लेडीजची आयडी तर लेडीजनं तिचा फोटो लावावा ना. जेंट्सचा फोटो लावल्यानंतर मी त्याला रिप्लाय तरी काय होती? त्याने हाय टाकल्यानंतर मी हाय टाकलं तर त्याच्या मनात गैरसमज येणार की अरे हिनं हाय टाकलं म्हणजे ही तशी बाई आहे का किंवा तशी व्यक्ती आहे का, रिप्लाय दिला म्हणजे हिच्या मनात काहीतरी असं आहे का. म्हणजे माणसाचं मन इतकं हे असतं ना, तिनं म्हणजे मला काय वाटणार, लेडीज असेल
भीतीने कोणी लावतं पण आपल्या नवऱ्याचा, भावाचा, मुलाचा, कोणाचा पण फोटो लावतं. जसं मी माझ्या आयडीला माझ्या मिस्टरांचं नाव दिलं आहे तसं करू शकते. त्यामुळं मला खात्री पटायसाठी मी हाय टाकणार. हा कोण, मी डायरेक्ट लेडीज आहे का असं नाही विचारत. ते त्यांच्या अडचणी सांगत जातात, त्याच्यावरूनच कळतं आपल्याला जेंट्स आहे का लेडीज आहे. लेडीज कशा बोलतात आणि जेंट्स कसे बोलतात हे आपल्याला तर समजतं. तर मी रिप्लाय दिला तरी तुम्ही मला वाईट समजणार आणि नाही दिला तरी तुम्ही मला वाईट समजणार. म्हणजे मी नक्की केलं तरी काय पाहिजे. तुम्हाला खरंच अडचण असेल मला नक्की मेसेज करा, मी माझा नंबर नक्की तुम्हाला देईल. पण जे कोणी जेंट्स बघत असतील तर त्यांनी मला नंबर न मागता मला तिथे माझ्यासंग बोललं तरी चालेल मला. आणि मला काही अडचण नाही आहे. तुम्ही माझ्याविषयी चांगला विचार करताल मी पण करेनच. पण असं वाईट नको व्हायला किंवा वाईट नजरेनं बघायला नको. ह्या गोष्टीला कुठंतरी भीती वाटते, कारण सोशल मीडिया खूप वाईट आहे. चांगलं कमी पण वाईटच होत चाललं आहे आता. आपल्यासारख्याच लोकांनी त्याला वाईटकडं न्यायचं ठरवलं आहे. त्यामुळं मी काही वाईट करत पण नाही आहे, करणार पण नाही आहे. कारण मला घरातल्यानी फ्रीडम दिली, त्याचा मी चांगलाच वापर करेन. वाईट करायचं असताना तर मी आता भरपूर वाईट करू शकले असते, पण आपल्याला त्यामध्ये नाही उतरायचं. जे करायचं ते चांगलं करायचं आहे. काय म्हणते तर फेमस नाही झालं तरी झालं, पण फेवरेट बनायचं आहे सगळ्यांच्यात, म्हणजे सगळ्यांच्या नजरेत. तर अशा कमेंट अजिबात करू नका ज्यांना वाईट वाटेल. आणि सगळ्या स्त्रिया नालायक नसतात किंवा सगळ्या स्त्रिया, मला तरी मी अजून कुणाचं अशी वाईट रील्स बघितली नाही आहे बरं का, पण लाईव्ह बघितले. कारण एखादा मी माझ्या सबस्क्रायबरच्या लाईव्हला गेले ना तर असं कधी नाही चाललं ना, अडकत असेल नेटवर्क प्रॉब्लेम, तेव्हा मी स्क्रोल करते ना लाईव्ह, तेव्हा मला भरपूर अशा घाण लाईव्ह दिसतात. त्याला आपल्यातलेच सारखी लोक असतात तिथे आणि ते वाईट पण कमेंट करतात, काही चांगले पण कमेंट करतात. त्यामुळं लाईव्हला अशा गोष्टी घडू शकतात. पण मी व्हिडिओमध्ये काय असं काही बघितलं नाही आहे, त्यामुळे मी सांगू नाही शकत की खरंच असे व्हिडिओ बनवत असतील किंवा नाही बनवत असेल. पण त्यांच्यासंग आपल्यासोबत आपल्याला ते करायचं नाही आहे तर आपण त्यांचं बघायचं कशाला. म्हणजे बघूनच शिकतं म्हणताला, तर आपल्याला बघायचं पण नाही आणि शिकायचं पण नाही. तुम्ही काही पण करा, आमचं चाललं आहे ना, आम्ही असंच चालून देणार. कमी व्ह्यूज येऊ द्यात, कमी पैसे भेटू द्यात, पण काही वाईट नाही करायचं आपल्याला. उगाच 4 माणसात गेलं तर म्हणलं पाहिजे की अरे ही छान व्हिडिओ बनवते. 4 माणसं येऊन असं बोट दाखवून नाही म्हणले पाहिजे अरे ही तर कसली घाण व्हिडिओ बनवते. ते नाही करायचं आपल्याला. जे आहे ना ती रिॲलिटी दाखवायची. बघू वाटलं बघा, नाही तर नको बघायला. मग तसे व्हिडिओ तुमच्यासाठी पडलेलेच आहेत. पण ते व्हिडिओ बघून आम्हाला ट्रोल करू नका, बस एवढंच सांगेल. आणि आता व्हिडिओ थांबवते मी, खूप मोठा झाला. बोलायचं असेल तर मी भरपूर बोलून जाईन, पण हे आता लाईव्हला बोलेन मी नंतर ना. तर आता व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ जर कोणी नवीन बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला तर एक लाईक आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगा. मी वाईट करत असेल तर मला नक्की सांगा की ताई तू थांबव, तू हे बरोबर नाही केलं, ते बरोबर नाही केलं. पण जे ते चांगलं ते तर मला चांगलंच बोला. तर चला बाय.